रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे पहा, आज आमचे पुतणे संभाजी बेंद्रे यांच्या मुलीचा आज गंधाचा कार्यक्रम असल्या कारणानं आज आमचे बेंद्रे परिवार मंडळी संपूर्ण इथं जमल्यात पहा. आणि आमचे हे मामा यादव हे पण इथं आज उपस्थित आहेत. हे नवरदेवाचे जोडीदार पण इथं संपूर्ण आले आहेत. आणि आज सुंदर असं कार्यक्रम इथं आयोजन करण्यात आले आहे. तर 1 वाजता कार्यक्रमाचं आयोजन आहे. तर त्यासाठी आत्ता नवरदेव हे डॉक्टर आहेत, MBBS गुरुंजवाडी नळकांडे म्हणून आहे. तर आणि मुलगी पण डॉक्टर आहे. तर दोघांचा आज गंधाचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणजे हे मुलीचे चुलते आहेत दत्तात्रय बेंद्रे यांचं नाव त्याला मेडिकल आहे पहा. आणि संपूर्ण म्हणजे असं व्यवस्थित असं नियोजन आहे. पाहुण्यांची आता वाट पाहतोय आम्ही. येतीलच आता 10 मिनिटात. हे आले पा रामजंगावचे पाहुणे आले पहा. गुरुंजवाडीचे हे आत्ता बुरुंजवाडीचे पाहुणे आले पहा आता. आणि थोड्याच वेळात नवरदेव पण पाठीमाग गाडी येते. आणि वर ब्राह्मण काका वगैरे सर्व आलेले आहेत. आणि आले की लगेच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. हे आमचे गावाले सगळे बेंद्रे कंपनी आहेत. इथं पाहुण्याची वाट बघत बसतात वरती. यांचे मुलीचे आजोबा आहेत बाबूराव बेंद्रे. यांची नात आहे पहा, डॉक्टर झालेली आणि मुलगा पण डॉक्टर मिळाला. चांगली गोष्ट आहे, दोन्ही पण डॉक्टर मिळाले झाले. तर एक आनंदाचा क्षण आहे पहा. हे आमची तरुण गँग आहे. हे बघा इथं ब्राह्मण काका अगदी बसूनच येत रत्नपात नावडीचे आहेत पहा. या आंबल्याला कायमच कार्यक्रमाला असतात. तर आता चौक वगैरे त्यांनी भरले. पाहुणी मंडळी पण सर्व येऊन बसलेत पहा. इथं ही बुरुंजवाडीची पाहुणी मंडळी आहेत. ही आमच्या गावातली मंडळी बसलेत. आणि हे आमचे महेश काका बेंद्रे हे पण आत्ता आलेत पहा. इथं एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. तर असं नियोजन आहे पहा. आणि आज मुलीचे चुलता दत्तात्रय बेंद्रे यांनी बघा 3 मजली बिल्डिंग बांधकाम केले. भरपूर असं अगदी प्रशस्त अशी जागा आहे. आणि वरतीच संपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे पहा घरगुती. हे पाहुण्यांच्या गाड्या वगैरे आल्यात तिथं लागल्यात खाली. तर असं आहे. महिला मंडळ आले नवरदेवाबरोबर. हे सर्व आता आल्यात. थोड्याच वेळात आता कार्यक्रमाला सुरुवात होईल. काय कार्यक्रम म्हणजे सर्व काय झालेलं आहे. फक्त आपलं मुलीला औक्षण करायचं, नवरदेवाचं औक्षण करायचं. आणि हे म्हणजे एक म्हणजे पाण्याचा पण कार्यक्रम म्हणजे आपलं थोडक्यात पाहुणे मंडळीला पण हे होईल. आणि एक छोटासा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. नंतर एक साखरपुड्याचा कार्यक्रम पण ते ठेवणार आहेत एक 15 दिवसांनी. रांजणगाव गणपती येते, मुलीचे मामा रांजणगाव गणपतीचे आहेत. तर तिथं तो कार्यक्रम ठेवणार आहे साखरपुड्याचा. आणि नंतर लग्नाचा कार्यक्रम पण लगेच 15 आपला मेमध्ये लगेच करणार आहेत. तर असं नियोजन आहे. तर बघा आमच्या म्हणजे बेंद्र्यामध्ये आमच्या वस्तीवर प्रथमच महिला डॉक्टर झाली पहा. ते एक अभिमान आहे आम्हाला खरोखर. म्हणजे डॉक्टर होणं मुलीने म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे. तर हे मुलीचे नवरदेवाचे मामा, मुलीचे मामा तिथं आता औक्षण करता येते मुलीचे. आणि ह्या मुली नवरदेवाकडच्या ह्या महिला वर्ग आहेत. तर आता ह्या ओटीभरण मुलीचं करतील, औक्षण करतील. असं चांगलं नियोजन केलं उत्तम प्रकारे. खरोखर म्हणजे एक शेतकऱ्याची मुलगी डॉक्टर होणं हे एक म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे शेतीत काम करून सुद्धा डॉक्टर झाले. आणि नशिबाने तिला मुलगा पण MBBS डॉक्टर मिळाला. पुढं त्यांचं आयुष्य सुखी समाधानी जाऊ असं त्यांना मनापासून आशीर्वाद देतो. तर हे आता बघा आता एक मुलीचं औक्षण करतात बघा नवरदेवाकडच्या महिला. ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. सर्व पाहुणे मंडळी बसलेत.
आणि औक्षणाचा कार्यक्रम झाला आता. सर्वांना नमस्कार करूचा कार्यक्रम गेली आता. हा थांब जरा बोलू नको. हां तर असं हाय बा हे बघा हे नवोदय MBBS लाखांडे गुरुंजवाडीची. तर खरोखर म्हणजे मुलगा आणि मुलगी जोडा पण चांगला आहे गुरुंजवाडी. तर आता प्रथम औक्षण करता येते पाहुणे मंडळी आपले बेंद्रे कंपनी आणि संपूर्ण औक्षणाचा आता कार्यक्रम चालू झाला. हे सगळ्यांचे देण्याचं काम चेअरमन आहे शेवट. आता हे बघा अन्नदानाचं प्रसादाचं काम पण चालू आहे. सुंदर असं स्वयंपाक बनवला आहे आणि घरगुती स्वयंपाक बनवले आमच्या मीनाताई म्हणजे आमची सुनबाई. तर खरोखर म्हणजे एक झाशीची राणीसारखी म्हणजे ती असे तजवीज सुंदर असं त्यांनी नियोजन केलं.